Welcome, dear student friends. I am Professor G.S. Mahalle. Welcome you all in this video lecture. Dear students, in previous lecture we have started. Yes, what we have started? We have started speed. Yes, displacement and acceleration measurement chapter. In this chapter we have discussed the basic things which we should know about the speed, distance and acceleration. Its unit, dimension, how the physical quantity is, that we have discussed in previous lecture. Those who have not seen the previous lecture, that students should first see the previous lecture and then you can start watching this lecture. Okay, as the previous lecture is important for this today's discussion. So ज्यांनी मागचं लेक्चर पाहिलं नसेल आणि डायरेक्ट हे लेक्चर पाहत आहे तर त्यांनी फर्स्ट दे शुड वॉच द प्रिव्हियस लेक्चर. ओके, चला तर आपण सुरुवात करू. स्पीड मेजरमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय मेजर करायचं असते आपल्याला. तर स्पीड म्हणजे एक्झॅक्टली काय असते. स्पीड ही लिनियर असू शकते किंवा स्पीड ही अँग्युलर असू शकते. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं लिनियर स्पीड कशी आणि अँग्युलर स्पीड कशी. इफ वी आर मुव्हिंग इन वन डायरेक्शन ओनली, या डायरेक्शन मध्ये आपण मूव्ह करत आहे, आणि इफ वी आर मुव्हिंग इन सर्क्युलर डायरेक्शन, ओके, या डायरेक्शन मध्ये आपण मूव्ह करत आहे. तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही नवीन सॉफ्टवेअर वगैरे आणला आहे का. तर हो, ठीक आहे, थोडंसं आहे, चेंजेस केले आहे मी. आय विल टेल यू. हे बघा, हे लिनियर मोशन, हे लिनियर मोशन, हे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, हे काय आहे, सर्क्युलर मोशन. म्हणजे काय, लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन मध्ये फरक काय आहे आणि लिनियर स्पीड आणि सर्क्युलर स्पीड मध्ये फरक काय. तर लिनियर मोशन आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये. अँग्युलर कशामध्ये मेजर करतो आपण, रेडियन मध्ये. समजतंय का तुम्हाला. तुम्ही जर सर्कलचं एक सर्कम्फरन्स ट्रॅव्हल केला, म्हणजे तुम्ही जर एक पूर्ण राऊंड ट्रॅव्हल केला, ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल, किती ट्रॅव्हल केलं तुम्ही, किती ट्रॅव्हल केलं. येस, किती ट्रॅव्हल केलं, पायडी. समजतंय का तुम्हाला. एस ऑर नो, किती, 2πr. पायडी म्हणजे किती, 2πr. हे काय झालं, रेडियन. समजतंय का तुम्हाला. एस ऑर नो. आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं तर मीटर मध्ये. आणि स्पीडचं कसं राहील मग, स्पीडचं कसं राहील, स्पीडचं समजतंय का तुम्हाला. स्पीड, लिनियर स्पीड किंवा अँग्युलर स्पीडचं युनिट कसं राहील. जसं हे डिस्टन्स आपण सांगितलं, याचं राहते मीटर आणि याचं राहते रेडियन, तसं याचं किती राहील, याचं स्पीड कशी राहील, मीटर पर सेकंद. आणि याची काय राहील, रेडियन पर सेकंद, रेडियन पर सेकंद. याला काय म्हणू आपण, ओमेगा. याला कशाने दाखवू आपण, ओमेगा. याला कशाने दाखवू, व्ही. समजते तुम्हाला. एस ऑर नो. परंतु आरपीएम, रेडियन पर सेकंद, म्हणजे रेडियन, येस, रेडियन पर सेकंद. तर याच्याऐवजी आपण काय म्हणतो त्याला, रेडियन पर मिनिट. रेडियन पर मिनिट हे एक काय म्हणू आपण त्याला, एक सुटेबल असं युनिट आहे जे ऍक्सेप्ट केलेलं आहे सर्व जगांनी. त्याला म्हणतो आपण आरपीएम, रेडियन पर मिनिट. समजतंय का सर्वांना. एस ऑर नो. तर आपण स्पीड, लिनियर स्पीड मेजर करू म्हणजे काय मेजर करू, मीटर पर सेकंद मध्ये मेजर करू. आणि अँग्युलर स्पीड मेजर करू तर त्याला आपण स्टँडर्ड आरपीएम म्हणू. आरपीएम, रोटेशन्स पर मिनिट. त्याला काय आपण, रोटेशन्स पर मिनिट. त्याला काय म्हणू आपण, एन. ठीक आहे. एन आणि ओमेगा ह्या दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज आहे. एन काय आहे आणि ओमेगा काय आहे ते आपण डिस्कस करू. एक मिनिट, मला थोडीशी ही स्क्रीन मोठी करू द्या. एन काय आणि ओमेगा काय आहे ते आपण डिस्कस करू. ठीक आहे, पलीकडे घेतो मी स्क्रीन. बघा बघा, ओमेगा म्हणजे काय असते. एक मिनिट, थोडस मला हे व्यवस्थित घेऊ द्या. हा, ओमेगा म्हणजे काय असते, ओमेगा म्हणजे असते 2πn, 2πn अपॉन 60. तर हे जे याच्यामध्ये एन जे आहे, हे एन आपण आरपीएम मध्ये घेतलेलं आहे म्हणून हा 60 आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे एन जो असेल, एनला आपण स्पीड म्हणतो जनरली, पण एन हे काय, आरपीएम, रोटेशन्स पर मिनिट आहे. आणि याच्यावरून आपण ओमेगा काढू शकतो. कारण बघा, 2π हे तर कॉन्स्टंट आहे
आणि 60 पण कॉन्स्टंट आहे. जर आपल्याला एन जर आपण मेजर करू शकलो तर आपण ओमेगा मेजर करू शकतो ना. म्हणजे अवर फोकस इज टू मेजर एन इन रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मध्ये आपलं काय असते फोकस, एन मेजर करायचं. एन म्हणजे काय मेजर करू आपण, आरपीएम मेजर करू. कारण आपण ओमेगा डायरेक्ट मेजर नाही करू शकत. वी कॅन नॉट मेजर ओमेगा डायरेक्टली. आपण एन डायरेक्टली मेजर करू शकतो ना, येस ऑर नो. आणि जे लिनियर मोशन असते, लिनियर मोशन मध्ये आपण सरळ सरळ स्पीड मेजर करतो. स्पीड किंवा आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी, ती कशी असते मीटर पर सेकंद मध्ये. ठीक आहे, ती कशी असते मीटर पर सेकंद मध्ये, मीटर पर सेकंद मध्ये. ठीक आहे, आणि ही कशी असते आरपीएम मध्ये. परंतु आरपीएम मध्ये हा एन आहे, इथून आपण ओमेगा कसा काढू, ओमेगा कसा काढू, याला काय करू आपण 2 पाय नि मल्टिप्लाय करू आणि 60 ने काय करू डिवाइड करू. समजताय का तुम्हाला आता, येस ऑर नो. याला म्हणून आपण लिनियर सर्क्युलर मोशन, याला म्हणून आपण लिनियर मोशन. लिनियर मोशन सर्क्युलर मोशन मधला फरक तुम्हाला समजला असेल, आणि लिनियर स्पीड आणि सर्क्युलर रोटेशनल स्पीड याच्यामधलाही डिफरन्स तुम्हाला समजला असेल. आपण असं एक्सपेक्ट करू. आपण आता सुरुवात करू स्पीड मेजरमेंट. तर स्पीड किती प्रकारचे असते, 2, लिनियर आणि अँग्युलर. हे तुम्हाला मी इथं व्यवस्थित समजून सांगितलं. लिनियर स्पीडचं युनिट काय असते, मीटर पर सेकंद, आणि अँग्युलर स्पीडचं युनिट काय असते, येस, अँग्युलर स्पीडचं युनिट असते, अँग्युलर स्पीडचं युनिट काय असते, त्याला आता आपण हे म्हणतो पहिले, येस, रेडियन पर सेकंद. परंतु त्याला आपण एन ही म्हणू शकतो, कारण एन जर माहित असेल तर आपण ओमेगा काढू शकतो, कारण 2 पाय आणि 60 हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, चला तर विदाउट वेस्टिंग टाइम वी स्टार्ट द टॉपिक. स्पीड इज काय आहे, इज अ रेट व्हेरिएबल डिफाइंड ॲज टाइम रेट ऑफ मोशन. स्पीड हा टाइमवर डिपेंड असतो. कॉमन फॅक्टर्स ऑफ स्पीड मेजरमेंट्स include linear speed expressed in meter per second and angular speed of a rotating machine expressed in radian per second. ठीक आहे, किंवा आपण त्याला आरपीएम मध्येही मेजर करू शकतो. हे तुम्हाला मी जस्ट आता समजावून सांगितलेलं आहे. पण आपण सुरुवात काय करू, पहिले अँग्युलर स्पीड मेजरमेंट. अँग्युलर स्पीड मेजरमेंटला आपण सुरुवात करू. अँग्युलर स्पीड मेजरमेंट आर मेड विथ अ डिव्हाइस कॉल्ड टॅकोमीटर. टॅकोमीटर हा खूप पॉप्युलरली म्हणजे वेल नोन डिव्हाइस आहे. आपल्या लॅबमध्ये वगैरे टॅकोमीटर असतो, डिजिटल टॅकोमीटर. आणि आपला टॅकोमीटर खराब झाला तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्यात एक्सपेरिमेंट आपण तो परफॉर्मन्स नाही करू शकत, कारण की विदाउट मेजरिंग अँग्युलर स्पीड वी कॅन नॉट कॅल्क्युलेट दी फर्दर कॅल्क्युलेशन, और वी कॅन नॉट गो फॉर फर्दर कॅल्क्युलेशन. त्यामुळे टॅकोमीटर एक महत्वाचा आणि प्रत्येक लॅबोरेटरीमध्ये एक असलेला असा डिव्हाइस आहे. पण टॅकोमीटरचे खूप सारे टाइप्स आहे. पण टॅकोमीटर काय पहिले आपण डिफाइन करू. अ टॅकोमीटर, टॅकोमीटर इज डिफाइंड ॲज an instrument which is either continuously indicates the value of rotary speed or continuously or बघा परत वाचू आपण. an instrument which either continuously indicates the value of rotary speed or continuously displays a reading of average speed over rapidly operated short interval of time. ज्या स्टुडंटनी प्रॅक्टिकल मध्ये परफॉर्मन्स केलेला आहे किंवा परफॉर्म केलेला आहे प्रॅक्टिकल, त्यांना माहित असेल की टॅकोमीटर काय. टॅकोमीटर रोटेटिंग मशीनला आपण टॅकोमीटर अटॅच केलं की आपल्याला ते रिडिंग देते, म्हणजे आपण त्याला इन्स्टंटेनियस रिडिंग म्हणू शकतो. जर 200 आरपीएम नी रोटेट होत असेल तर 200 दाखवेल, तो 199 दाखवेल, 201 ही दाखवेल. त्याला काय आपण इन्स्टंटेनियस रिडिंग. आणि ऍव्हरेज रिडिंग जर पाहिजे असेल आपल्याला, फॉर एक्झाम्पल फॉर एन हाफ एन आवर machine is running and after half an hour what is the average RPM for the total half an hour. मग आपण ऍव्हरेज म्हणजे कधी 0 असतील, 0 म्हणजे 1, 2, 3, 4 असेल, आणि कधी एकदम 500 असतील. तर मग हे जे याचं ऍव्हरेज काढावं लागेल ना, तर ते ऍव्हरेज आरपीएम ही आपल्याला दाखवतो आणि इन्स्टंटेनियस आरपीएम ही दाखवतो. त्याला म्हणतो आपण टॅकोमीटर. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन काय आहे, मी याला पहिले हे हायलाइट करतो. दुसरी डेफिनेशन काय आहे याची, an instrument used for measurement of angular velocity as of shaft either by registering the total number of revolutions during the period of contact or by indicating directly the number of revolutions per minute. समजलाय का तुम्हाला. अँग्युलर व्हेलॉसिटी मेजर करणारा एक डिव्हाइस आहे, ठीक आहे, जे डायरेक्टली शाफ्टला अटॅच असते.
आणि टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन ड्युरिंग द पिरियड ऑफ कॉन्टॅक्ट ते देते, किंवा डायरेक्टली नंबर ऑफ रोटेशन्स पर मिनिटही आपल्याला ते देते. समजतंय तुम्हाला? टॅकोमीटरचं क्लासिफिकेशन जर बघितलं आपण, तर टॅकोमीटरचं क्लासिफिकेशन हे बेसिकली फर्स्टली 2 प्रकारामध्ये होते. एक मेकॅनिकल टॅकोमीटर, आजच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल टॅकोमीटरच बघणार आहे, अँड सेकंड वन दी इलेक्ट्रिकल टॅकोमीटर. इलेक्ट्रिकल टॅकोमीटर आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणते कोणते? हँड स्पीड इंडिकेटर, टॅकोस्कोप, रिव्हॉल्युशन काउंटर अँड टाइमर आणि सेंट्रिफ्युगल टॅकोमीटर. ओके, ठीक आहे. तर आपण आता पहिले रिव्हॉल्युशन काउंटर अँड टाइम हे आपण बघणार आहे. ठीक आहे. चला तर इकडे येऊ आपण. बघा, रिव्हॉल्युशन काउंटर अँड टाइम. एक मिनिट, मला हे इरेज करू द्या पहिले. ठीक आहे. रिव्हॉल्युशन काउंटर अँड टाइम. डिअर स्टुडंट्स, पहा, आपण कोणतीही शिकलेली गोष्ट वाया जात नाही. बघा, आपण जेव्हा लहान होतो 8, 9, 10 मध्ये, तेव्हा आपल्याला पेंट वगैरे शिकवलेला होता. आपण म्हटलं काय पेंटचा यूज आपल्याला करावा लागणार आहे का बा कधी. तर बघू शकता तुम्ही आता पेंटचा आपल्याला किती यूज करू शकतो आपण, म्हणजे करत आहे आपण. समजताय तुम्हाला? म्हणजे कुठलीही छोटीशी गोष्ट शिकलेली वाया जात नाही. बरोबर नाही आहे का? आपण म्हटलं तर पेंट काय शिकवता पेंट, पण तसं नाही आहे ते. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता रिव्हॉल्युशन काउंटर काय म्हणते बघा. इथं टी हा थोडंसं माझ्या हे झालं, डिलीट झालं. ठीक आहे. रिव्हॉल्युशन काउंटर अँड टाइमर, किंवा आपण काय म्हणतो त्याला स्पीड काउंटर. हे काय आहे? ही डायग्राम आहे ती. बघा, डायग्राम दाखवतो मी तुम्हाला. ही डायग्राम 6.8.1. बघा, इट कन्सिस्ट ऑफ वॉर्म गिअर. पहिलं तर वॉर्म गिअर म्हणजे समजते का तुम्हाला? वॉर्म गिअर म्हणजे तुम्हाला समजासाठी मी तुम्हाला स्टेरिंगचं एक्झाम्पल देतो. स्टेरिंग मध्ये हे वॉर्म गिअर असतो. स्टेरिंग मध्ये काय करतो आपण, हे बघा, हा असतो असा स्टेरिंग व्हील आहे, आणि स्टेरिंग व्हील आपण रोटेट करतो तेव्हा इथे मध्ये काय असतं, एक वॉर्म असतो आणि वॉर्म गिअर असतो. आता ते मला इथं दाखवता येईल का तुम्हाला? हा असा असतो वॉर्म, नाही दाखवता येणार. हे इथं लक्ष द्या. बघा तुम्ही, हे दिसतंय तुम्हाला? हा वॉर्म झाला, आणि हा जो खालचा असतो हा म्हणजे हा 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 झाला वॉर्म, दिसतंय? आणि हा झाला वॉर्म गिअर. ठीक आहे. याच्यामध्ये काय असते, ज्या शॅफ्टला मी तुम्हाला पहिले सांगतो, ज्या शॅफ्टचे आपल्याला आरपीएम मेजर करायचं त्या शॅफ्टला आपण काय करू, हे अटॅचमेंट आहे, त्या शॅफ्टला हे अटॅच करून देऊ, आणि याच्यामुळे काय होईल, हा वॉर्म रोटेट होईल. बरोबर आहे. आणि वॉर्म रोटेट झाल्यामुळे काय होईल, हा जो आहे वॉर्म गिअर हा रोटेट होईल खालचा, आणि याचा रेशो खूप जास्त असतो. डिअर स्टुडंट, त्याचा रेशो काय असतो, 1:20. 1:20 पर्यंत हा रेशो असतो. 1:20 गिअर रेशो असतो जनरली याचा, वॉर्म अँड वॉर्म गिअरचा. 1:20 म्हणजे किती गिअर रेशो झाला, खूप जास्त गिअर रेशो झाला. म्हणजे याचे जेव्हा 20 आरपीएम होतील, जेव्हा 20 रोटेशन्स होतील, 20 रोटेशन जेव्हा होतील वॉर्मचे, तेव्हा एक रोटेशन होईल वॉर्म गिअरचा. म्हणून आपण स्टेरिंग मध्ये हे यूज करतो. बरोबर आहे. कारण स्टेरिंग मध्ये आपल्याला, आपण स्टेरिंगला खूप फिरवतो, पण त्या प्रमाणात टायर फिरते का? टायर फिरते का त्या प्रमाणात? हे इथे नाही ना, कारण आपण काय करतोय, त्याला तसे रोटेशन आपण त्याचे रिस्ट्रिक्ट करतो. कारण नंबर ऑफ रोटेशन्सला आपण नंबर ऑफ टर्न्स जे स्टेरिंगचे होतील तेवढेच नंबर ऑफ टर्न्स याचे होणार नाही. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, जर आपण हे म्हणजे याच्यामध्ये रिव्हर्स ऍक्शन पॉसिबल नाही आहे. रिव्हर्स ऍक्शन म्हणजे काय, याला आपण नाही फिरू शकत. कोणाला? याला म्हणजे वॉर्म गिअरला आपण फिरून वॉर्मला नाही फिरू शकत. फक्त वॉर्म फिरल्यावर वॉर्म गिअर फिरतो. समजतंय का तुम्हाला? त्यामुळे याला काय करू आपण, याला अटॅच करू शाफ्टला, ज्याची आपल्याला मेजर करायचे आरपीएम, आणि त्यामुळे काय होईल, हा फिरेल. कोण फिरेल? वॉर्म फिरेल. आणि वॉर्म फिरून कोणाला फिरवणार आहे? वॉर्म गिअरला. आणि वॉर्म गिअरवर आपण डायल आणि इंडिकेटर किंवा पॉइंटर असा लावू शकतो. त्यामुळे काय होईल, हा आपल्याला सांगेल की बाबा किती रोटेशन्स होत आहे. समजतंय का तुम्हाला? आणि याच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज असा आहे की याच्यामध्ये आपल्याला सेपरेट टाइमर असा वेगळा लावावा लागेल. आणि टाइमर आणि हे दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या ऍक्च्युएट होतील.
जसं मी करत असतो बघा, मी हे जे करतो आहे लेक्चर त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये लॅपटॉपवर पहिले सुरू करतो आणि मोबाईलवर सुरू करतो. रेकॉर्डिंग जे आहे ऑडिओ हा मोबाईलवर ऑडिओ रेकॉर्ड आणि हे जे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे लॅपटॉपवर. तर याच्यामध्ये टाइमचा मिसमॅच एखाद्या वेळेस होऊ शकतो, जनरली होत नाही. मी आता बघू द्या, नाही एकदम परफेक्ट टाइम मी हे केलेला आहे, म्हणजे याच्यावर मोबाईलवर जे आहे तोच टाइम याच्यावर आहे स्क्रीनवर आहे. परंतु काही वेळेस काय होऊ शकतो की याच्यामध्ये मिसमॅच होऊ शकतो. जसं याच्यामध्ये मिसमॅच जर झाला टाइम मध्ये आणि या आरपीएम मध्ये या रोटेशन्स मध्ये, तर आपले रिडिंग काय होईल, चुकून जातील. समजताय तुम्हाला? त्यामुळे याचा एक हा डिसएडव्हान्टेज आहे. तो डिसएडव्हान्टेज ओव्हरकम कोणी केला आहे? यांनी ओव्हरकम केला, टॅकोस्कोपने. तर आपण हे बघून घेऊ व्यवस्थित. बघा, हे पहिले आपण रिव्हॉल्युशन काउंटर तुम्हाला सांगितलं. रिव्हॉल्युशन काउंटर मध्ये काय असते? वॉर्म अँड वॉर्म गिअर. हा असतो वॉर्म आणि खालचा असतो वॉर्म गिअर. त्याला स्पर गिअर, स्पर म्हणजे तुम्हाला माहित असेल. आता हे जो असतो, थांबा मी काढून दाखवतो तुम्हाला, इकडे काढून दाखवतो थोडस, एक मिनिट. हे बघा, हे जे गिअर्स असतात, टूथ जे राहतात गिअरचे, हा आपण काय म्हणू, हा मी तुम्हाला काय काढतोय, हा काढतोय मी तुम्हाला टॉप व्ह्यू म्हणाला की याला, हा ठीक आहे. आणि हे जे असतं लाईन्स आहे सरळ असते. हे गिअर, हे टूथ आहे. हे जे मी लाईन काढतोय हे काय टूथ आहे, हे काय सरळ आहे, म्हणून आपण काय म्हणतो याला स्पर गिअर. बरोबर आहे, याला काय म्हणतो स्पर गिअर. आणि हे जर अशी इन्क्लाइंड असते तर आपण त्याला हेलिकल गिअर असं म्हणतो ना. बरोबर नाही आहे का? हे असं असं, मग ते डबल हेलिक्स, सिंगल हेलिक्स ते तुम्ही शिकणार आहे टॉम मध्ये, गिअर चॅप्टर मध्ये. ठीक आहे, हे असे राहतात. बरोबर आहे. तर हे जे काय राहते, हा स्पर म्हणजे काय बघा, हे दिसतील तुम्हाला, असे सरळ आहे, स्पर गिअर आहे. ठीक आहे. काय होतं, आपण चला आता आपण वाचून घेऊया. इट कन्सिस्ट ऑफ वॉर्म गिअर विच इज ऑल्सो अटॅच विथ द शाफ्ट अँड इज ड्रिव्हन बाय स्पीड सोर्स. स्पीड सोर्स म्हणजे हा सोर्स. द वॉर्म ड्राइव्स द स्पर गिअर. बरोबर आहे. विच इन टर्न ऍक्टिव्हेट्स द पॉइंटर ऑन अ कॅलिब्रेटेड डायल. याच्यावर आपण कॅलिब्रेटेड डायल करून हा पॉइंटर लावून तो ऍक्टिव्हेट करेल. द पॉइंटर इंडिकेट्स द नंबर ऑफ रोटेशन्स टर्न बाय द इनपुट शाफ्ट इन सर्टन इंटरवल ऑफ टाइम. बरोबर आहे. याचे जेव्हा 20 रोटेशन होतील तेव्हा याचं 1 रोटेशन होईल. मग आपण टाइम लावल्यानंतर आपल्याला माहित पडेल, याचे जर समजा 10 रोटेशन झाले, याचा अर्थ याचे किती रोटेशन झालेले? 200 रोटेशन झालेले आहे. समजताय का तुम्हाला? म्हणजे आपल्याला पॉइंटर आणि स्केलनी आपण मेजर करू की याचे रोटेशन किती होतील स्पर गिअरचे किंवा वॉर्म गिअरचे, आणि त्या अनुषंगाने आपण सांगू की वॉर्म किती फिरला असेल, आणि वॉर्म वरून आपण सांगू शकतो की शाफ्ट किती फिरत असेल. समजताय का तुम्हाला? याची रेंज जी आहे 2000 ते 3000 आरपीएम पर्यंत आपण मेजर करू शकतो. ठीक आहे. द युनिट रिक्वायर्ड सेपरेट टायमर. टायमर तर लागणारच आहे आपल्याला, टायमर शिवाय आपण मेजर नाही करू शकत. का बरं? कारण त्यामध्ये टाइम, स्पीड म्हणजे काय, टाइमचेच रिलेटेड आहे. टाइम इज अ मेजर फॅक्टर व्हाईल मेजरिंग द स्पीड. टू मेजर द टाइम इंटरवल म्हणजे टायमर लागणार आहे आपल्याला. इट गिव्ज अन ऍव्हरेज रोटेशनल स्पीड रादर दॅन इन्स्टंटेनियस. हे महत्वाचं आहे. हा जो आहे डिव्हाइस हा आपल्याला इन्स्टंटेनियस रोटेशनल स्पीड देत नाही. हा काय देतो? ऍव्हरेज देतो. म्हणजे 15 मिनिटांमध्ये वगैरे, अर्ध्या तासामध्ये किती ऍव्हरेज स्पीड आहे त्याची, ती ऍव्हरेज स्पीड तो देईल. इट इज यूज टू मेजर द स्पीड अप टू 2000 to 3000 आरपीएम. समजलाय का तुम्हाला? रोटेशन काउंटर, सॉरी रिव्होल्यूशन काउंटर किंवा स्पीड काउंटर सिंपल आहे. तुम्हाला समजलं नसेल तुम्ही परत एकदा ऐका, एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काही असं कठीण नाहीये. ठीक आहे. चला तर आपण आता बघू टॅकोस्कोप. टॅकोस्कोप काहीच नाहीये. टॅकोस्कोप म्हणजे याच्यातलंच ऍडव्हान्समेंट आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण टायमर आणि हे काउंटर दोन्ही गोष्टी, हे जे डायल आहे हे डायल आहे इथलं स्परवाला, याच्या मागे ही अरेंजमेंट आहेच. याच्या मागे ही अरेंजमेंट आहे वॉर्मची. ठीक आहे, वॉर्म आहे मागे. हे सरळ सरळ आपल्याला दाखवलंय. हा किती रोटेशन परफॉर्म करतो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानुसार तो वॉर्मचा आपण आरपीएम सांगू शकतो. वॉर्मच्या नुसार आपण आरपीएम सांगू शकतो अटॅचमेंट म्हणजे याचं शाफ्टचं. आणि आपण टायमर लावला इथे, म्हणजे हा किती वेळामध्ये कव्हर होईल ते पण आपण सांगू शकतो. समजताय का तुम्हाला? बघा, द डिफिकल्टी ऑफ स्टार्टिंग, इथं बघा, द डिफिकल्टी ऑफ स्टार्टिंग अ काउंटर अँड अ वॉच ऍट एक्झॅक्टली द सेम टाइम लेड टू द डेव्हलपमेंट ऑफ टॅकोस्कोप. म्हणजे एकाच वेळेवर दोघांची सुरुवात झाली पाहिजे. जर आता मी वॉच म्हणजे स्क्रीनची टायमर आणि हा मोबाईलचा टायमर जर वेगळा लावला असेल, तर मी दाखवेल तुम्हाला याच्यावर इन्स्टंटेनियस वर एरो
आणि माझं चालू असेल टॅकोस्कोप, म्हणजे असा मिसमॅच होऊ शकतो. ठीक आहे, बघा आता विच कन्सिस्ट ऑफ अ रिव्हॉल्युशन काउंटर इनकॉर्पोरेटिंग अ बिल्ट इन टाइम डिव्हाइस, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही डिव्हाइस काय बिल्ट आहे, इनबिल्ट आहे असं म्हणू आपण. द टू कंपोनंट्स आर इंटिग्रेटेडली माउंटेड अँड स्टार्ट सायमल्टेनियसली व्हेन कॉन्टॅक्ट पॉइंट इज प्रेस्ड अगेन्स्ट द रोटेटिंग शाफ्ट, म्हणजे दोन्ही एकाच वेळेला सुरुवात होईल जेव्हा आपण हे काय करू, शाफ्टला अटॅच करू तेव्हा. इट इज यूज टू मेजर अप टू 5000 RPM. 5000 RPM पर्यंतही याच्यामध्ये आपण स्पीड मेजर करू शकतो टॅकोस्कोप. ठीक आहे, चला तर समोर जाऊ आपण. सेंट्रीफ्युगल टॅकोमीटर. सेंट्रीफ्युगल टॅकोमीटर एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झाम मध्ये बऱ्याचदा विचारलं आहे. बघा, समर 17, विंटर 16, विंटर 14, समर 14, विंटर 13, समर 13, समर 12. ठीक आहे, पाहून घ्या. सेंट्रीफ्युगल टॅकोमीटर काय आहे, तुम्ही सेंट्रीफ्युगल गव्हर्नर बघितलाय का, तुमचं गव्हर्नर झालाय का याच्यामध्ये, झालं नसेल गव्हर्नर तुमचं, मला असा अंदाज आहे. गव्हर्नर बघा, हे जे हा जो सब्जेक्ट हा कठीण का बरं असतो, हा सब्जेक्ट इझी आहे, पण कठीण याच्यामुळे जातो की हे जे कन्सेप्ट असते हे आपल्याला माहित नसते. जर हे कन्सेप्ट जर माहित असेल तुम्हाला तर हे बाकी सगळं सोपं जाईल. सेंट्रीफ्युगल गव्हर्नर. गव्हर्नरचं काम काय असते मी तुम्हाला सांगतो, पहिले समजा. कारण हे सेंट्रीफ्युगल गव्हर्नर आणि हे दोन्हीही याचे वर्किंग प्रिन्सिपल सारखे आहे, परंतु त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे वेगळे आहे. सेंट्रीफ्युगल गव्हर्नर काय करतो, स्पीड गव्हर्न करतो, म्हणजे फ्युएल सेव्ह करून फ्युएल कंट्रोल करतो. आपल्या गाडीमध्ये काय असते बघा, जेव्हा आपण हाय स्पीड रिक्वायरमेंट असते गाडीला आणि एखाद्या वेळेस लो स्पीड रिक्वायरमेंट आहे, तर तेव्हा त्याच्यामध्ये जो फ्युएल सप्लाय आहे तो फ्युएल सप्लाय ऑटोमॅटिक कंट्रोल करायचं काम करतो गव्हर्नर. बघा, जेव्हा रिक्वायरमेंट जास्त आहे, फ्युएल जास्त लागेल, तेव्हा काय होईल, तेव्हा हे जे फ्लाय बॉल्स असते हे सरळ सरळ शाफ्टला कनेक्टेड असतील गाडीच्या आपल्या, आणि जेव्हा इंजिनची स्पीड वाढली तेव्हा हे खूप जास्त जोराने रोटेट होतील. बरोबर आहे, स्पीड आपल्याला कमी करायची आहे, कंट्रोल करायची आहे, तर हे जास्त रोटेट झाल्यामुळे काय होईल, हा कॉम्प्रेस होईल आणि हा जो वॉल असतो याचा काय म्हणू आपण त्याला, कार्बोरेटरचा, पेट्रोल इंजिन जर म्हटलं तर, किंवा डिझेल इंजिनचा म्हटलं तर फ्युएल इंजेक्टरचा, तो वॉल तो ऍडजस्ट कमी जास्त करतो. ठीक आहे, आता जास्त डिटेलमध्ये जो आपण तिथे ते तुम्हाला टॉम मध्ये वगैरे व्यवस्थित होऊन जाईल. बघा येतं इथे आपल्या याच्यामध्ये काय, सेंट्रीफ्युगल टॅकोमीटर काय करेल, आपल्याला मेजर करायचे RPM. कशा मेजर करू आपण, हा जो शाफ्ट आहे तो सरळ सरळ याला अटॅच करून टाकू आपण. हा कशाचा शाफ्ट आहे, हा याचा सेंट्रीफ्युगल गव्हर्नरचा शाफ्ट आहे, सॉरी सेंट्रीफ्युगल टॅकोमीटरचा शाफ्ट आहे. याला आपण तो अटॅच करून देऊ ज्या शाफ्टची आपल्याला RPM मेजर करायची आहे त्याची. आणि याच्यामुळे काय होईल, हे जे गव्हर्नर्स लावलेले दोन बॉल म्हणतो आपण याला, हा एक बॉल आणि हा एक बॉल, जी स्पीड असेल शाफ्टची त्या स्पीडने हे रोटेट होतील. बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे हा कॉम्प्रेस होईल, स्प्रिंग एक तर कॉम्प्रेस होईल, एक तर एक्सपांड होईल, डिपेंड करेल याच्यावर. म्हणजे स्पीड जास्त असेल, बघा स्पीड जास्त असेल तर हे बॉल दूर ओढल्या जातील, हे बॉल कसे जातील, असे दूर ओढल्या जातील. दूर ओढल्या जातील म्हणजे हा काय कॉम्प्रेस होईल. आणि स्पीड जर कमी असेल तर हे बॉल कसे येतील, जवळ येतील असे, आणि जवळ आल्यामुळे हा काय होईल, हा एक्सपांड होईल. समजताय का तुम्हाला, येस ऑर नो. त्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे हा जो पॉइंटर आहे हा डिफ्लेक्ट होईल, हा एक तर वर जाऊ शकतो एक तर खाली जाऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन द स्पीड ऑफ द शाफ्ट. ही अडचण आहे कोणाला, एकदम सिंपल आणि सरळ टॅकोमीटर आहे, सेंट्रीफ्युगल टॅकोमीटर आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये काय, अ सेंट्रीफ्युगल टॅकोमीटर ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल दॅट सेंट्रीफ्युगल फोर्स इज प्रोपोर्शनल टू द स्पीड ऑफ रोटेशन. फिगर 6.8.3 shows a schematic arrangement of centrifugal tachometer. Two fly balls म्हणजे हे बॉल स्मॉल वेट म्हणून त्याला, आर अरेंज अबाउट अ सेंट्रल स्पिंडल. Centrifugal force developed by these rotating balls works to compress the spring as a function of rotational speed. A grooved collar or sleeve attached to the free end of the spring then slides on the spindle. बरोबर आहे, and its position can be calibrated in terms of the shaft speed. हा जो आहे पॉइंटर हा कॅलिब्रेट केला असेल आणि शाफ्ट स्पीड वरून याची स्पीड आपण कॅलिब्रेट केली असेल ऑलरेडी. थ्रू अ सिरीज ऑफ लिंकेज द मोशन ऑफ द स्लीव इज युजली एम्प्लिफाईड अँड कम्युनिकेटेड टू द पॉइंटर ऑफ द इन्स्ट्रुमेंट टू इंडिकेट द स्पीड. बरोबर आहे,
ही जी आहे लिंकेजेसच्या सहाय्याने आपण ही जी स्पीड आहे याची शाफ्टची हे इथं आणू आणि हे स्केलवर आपल्याला माहित पडेल की त्याचे आरपीएम किती आहे. दे आर सुटेबल टू मेजर स्पीड्स अप टू 40,000 आरपीएम पर्यंत आपण काय करू शकतो याच्यामध्ये आरपीएम मेजर करू शकतो विथ अन ॲक्युरेसी ऑफ ±1% अँड आर युजली यूज टू मेक अँड ब्रेक सर्किट फॉर स्पीड कंट्रोल. ठीक आहे, मेक अँड ब्रेक म्हणजे आपण ह्याला अटॅच करू आणि रिमूव्ह करू. एवढं सिम्पल असतं सेंट्रीफ्युगल टॅकोमीटर. समजलं असेल तुम्हाला, असं मी एक्सपेक्ट करतो. असं समजलं परत ऐका, मी जे सांगितलं तुम्हाला ते परत ऐका. ऍडव्हान्टेजेस काय किंवा डिसएडव्हान्टेज काय याचे? इट इंडिकेट्स दॅट स्पीड इज कॉन्स्टंट ऑर नॉट. स्पीड ही कॉन्स्टंट आहे की नाही आहे हे पण इंडिकेट करतो. म्हणजे कसं, जर कॉन्स्टंट स्पीड असेल तर हे बॉल एकाच स्पीडनं रोटेट होतील आणि एकच पॉइंटर हा हलणार नाही. म्हणजे आपण चेक करू शकतो की जर ज्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट स्पीड रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी आपण याला लावून चेक करू शकतो की स्पीडमध्ये व्हेरिएशन्स आहे की नाही. फॉर एक्झाम्पल विंड टर्बाईनमध्ये आपल्याला कॉन्स्टंट स्पीड पाहिजे, कारण तिथे आपल्याला गरज असते इलेक्ट्रिसिटी जनरेशनची तिथे. इट इज यूज टू मेजर द स्पीड ओव्हर अ वाईड रेंज. म्हणजे एका पर्टिक्युलर रेंजची स्पीड याच्यामध्ये मेजर होऊ शकतो. म्हणजे 0 RPM टू 40,000 RPM ही काय झाली याची रेंज, आणि खूप जास्त रेंज झाली. ठीक आहे, वाईड रेंज आहे याची. व्हेरी हाय स्पीड मे डॅमेज द इन्स्ट्रुमेंट. एकदम अतिशय हाय जर स्पीड झाली तर काय होईल, एकदम याची सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाईल. म्हणजे काय होईल, बॉल्स खूप जास्त स्पीडने रोटेट झाले तर हे स्प्रिंगला डॅमेजही करू शकतो. हा डिसएडव्हान्टेज आहे याचा एक. आणि दुसरा डिसएडव्हान्टेज काय, इट इज टू बी प्लेस्ड इन व्हर्टिकल पोझिशन ओनली. म्हणजे व्हर्टिकल पोझिशनमध्ये त्याला ठेवू शकतो आपण. जर त्याला हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये ठेवलं तर मग त्याचे रिझल्ट आपल्याला तसे मिळणार नाही, कारण मग त्याच्यामध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सही ऍक्ट होईल आणि इट विल गिव्ह अस द डिफरंट रिडिंग. जे काय म्हणतो आपण त्याला, जे आपण एक्सपेक्ट केले नाही, अनएक्सपेक्टेड रिझल्ट तो तसा देईल. समजताय का तुम्हाला? आता आय थिंक इट इज सफिशियंट फॉर टुडे. इन टुमॉरोज लेक्चर वी विल बी डिस्कसिंग इलेक्ट्रिकल टॅकोमीटर्स. ठीक आहे, आता आपल्याकडे 3 लेक्चर आहे दिवाळीच्या सुट्ट्यांच्या आधी. तर 3 लेक्चरमध्ये आपण आपला जो युनिट आहे हा कम्प्लीट करू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे बघू, इलेक्ट्रिकल टॅकोमीटर्स बघू. ठीक आहे, आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थोडंसं 2 लेक्चर आपण आता लांब घेऊ, थोडीशी 40 मिनिटाचे. आणि हे इलेक्ट्रिकल डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन काही जास्त नाही आहे, छोटासा पोर्शन राहिलेला आहे, तो आपण संपवून टाकू. ठीक आहे, ओके. तर इज इट एनी डिफिकल्टी फॉर टुडेज लेक्चर? Okay, then we will end today's lecture here. Thank you very much.